2 बॉल 2 सिंगल. या ओव्हरमध्ये किमान मागच्या ओव्हरच्या कमी पडलेल्या 3 धावा आणि या ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रनरेटच्या असलेल्या 12 धावा, टोटल 15 जर का आल्या तर कशेले संघ अगदी बरोबरीमध्ये समान स्थितीमध्ये आरोही 11 वंजारपाडा बी प्लस टीमच्या विरोधात ही दमदार फाईट देताना दिसेल. गोलंदाज तयार. शॉट भारी आहे बंटी साळुंकेचा, हवाई हल्ला आणि इथे विकेट. कॅच आउट, फलंदाज बाद. बॅट्समन हिरो होता प्रतीक सोनकांबळे. गोलंदाज कपिल दुले इन ऍक्शन आहे. शॉट भारी आहे प्रतीकच्या बॅट मधून, पण विकेट तिथे मिळालेली आहे. आणखीन एक कॅच, आणखीन एक फलंदाज आउट. ई प्लस टीमचा जो फिल्डर आहे ऋतिक विर्लेने जर कॅच पकडली तर जंजॉय ग्रुप कडून त्या कॅच साठी, एका कॅच साठी कॅच प्राइज असेल ते 500 रुपयाचं. आता ऋतिक जंजॉय ग्रुपचा कॅच प्राइज कमवून किती एन्जॉय करेल ते बघायचं. 2 विकेट हॅट्रिकची संधी. शॉट हवे ते, विकेट हॅट्रिक घेतली आहे ती गोलंदाज कपिल दुलेने. विकेट हॅट्रिक इन हँड. टीम कशले 3 लगातार धक्के, 3 विकेट. कमावली फर्स्ट विकेट हॅट्रिक. आणि जय हनुमान कशेले टीमला बॅकफुटवर ढकलताना आता नवीन बॅट्समन मिडल ऑर्डर मध्ये अनिल दोरे. शॉट अनिलचा हवेत आहे, 4थी विकेट येईल का खात्यात. पकडले कॅच प्रतीकने, 4 विकेट खात्यात. बिग मोमेंट फॉर टीम आरोही 11 वंजारपाडा बी प्लस. 4 लगातार विकेट निराश पावलाने अनिल दोरेचा परतीचा प्रवास 11 रन्स वरती विकेट आउट झाल्या. टोटल 5. षटक क्रमांक 2 समाप्त झालं आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावसंख्या हवी आता 36. 12 बॉल 36 धावा. या ट्रॉफी मध्ये आपण मागील 2 दिवसापासून जर पाहिलं तर पहिली चौकार हॅट्रिक म्हणजे 3 लगातार पहिले चौकार मारले होते या स्पर्धेमध्ये. आज दुसऱ्या दिवशी 7 सिद्दीकीने जय गणेश तळवडेच्या विरोधात पहिले 3 चौकार मारले होते. त्यानंतर प्रथमेश डायरेने डिक्सर टीमच्या विरोधात 3 चौकार मारले आणि त्यानंतर षटकार हॅट्रिक जर आपण पाहिली तर पहिल्या